सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. संविधानामध्ये सर्वात महत्वाची जो घटक आहे तो आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अधिकार म्हणजे काय पाहिलं आहे, समजलं आहे. मग अधिकार किंवा हक्क म्हणजे काय ते जर समजलं असेल तर मूलभूत अधिकार समजणं अत्यंत सोपं आहे. आणि कॉन्सेप्ट जे आहेत ना स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, ते जर समजले नाही ना तर मग अधिकारी बनण्यात काय मजा नाही बा. मग तर तुक्क्यानं झालं, रट्टून झालं है ना. पण कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण एक परिपक्व मच्युअर्ड ऑफिसर बनतो. आणि मच्युअर्ड ऑफिसर असलं पाहिजे है ना. खुर्च्या गरम करून का करायच्या, बरोबर आहे. चलायचं मग समजून घ्यायचं. तर आज आपण काय समजणार आहोत, फंडामेंटल राईट किंवा मूलभूत अधिकार म्हणजे काय. याला मूलभूत अधिकारच का म्हणतात, दुसरं का नाही म्हणत है ना. याचे ऑब्जेक्टिव्ह काय, याची उद्दिष्ट काय आणि याचं महत्व, याचं सिग्निफिकन्स काय, या बाबी आपण समजून घेणार. चलायचं मग, चलो भाई. तर पहिल्यांदा व्याख्या अत्यंत महत्वाचं आहे. बघा काय म्हणतात, असे अधिकार, व्याख्या काय खूप सुंदर आहे. असे अधिकार जे वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा धर्म विचारात न घेता नागरिकांचे नागरी स्वातंत्र्य निश्चित करते आणि नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार, आपली कोणाची मर्जी नाही, त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची मुभा देते. किती मोठं. म्हणजेच काय, एका शब्दात सांगायचं, फंडामेंटल राईट आर राइट्स विच क्रिएट फ्री मॅन, है ना. काय फ्री मॅन, मुक्त व्यक्ती निर्माण करण्याचं जे काही अधिकार असतील ते काय मूलभूत अधिकार. इंग्रजीमध्ये बघून घेऊ. राइट्स दॅट एन्श्योर्स द सिव्हिल लिबर्टी ऑफ सिटीजन्स irrespective of race, caste, gender, place of birth or religion, and allows citizens to lead their life as per their wants. मनमोजी, मले जसं राहायचं तसं राहू दे रे बाबा, बरोबर आहे. आणि काय घेणं द्या, नो डिस्क्रिमिनेशन. दॅट मीन्स these rights given to all citizens without any discrimination, कुठलाही भेदभाव न करता. कशासाठी तर मन मोकळे प्रमाण, मस्त माझ्या मताप्रमाणे मला जगता आलं पाहिजे. ॲज पर माय विल आय मस्ट हॅव टू लाईफ, एन्जॉय माय लाईफ, है ना. खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे. आता बघा दुसरं, सर्व नागरिकांना व्यक्तिगतरित्या आणि एकत्रितपणे, याला एक्सपान्शन बघा वेगळ्याचे, व्यक्तिगतरित्या आणि एकत्रितपणे जीवनाचे मूलभूत स्वातंत्र्य बहाल करते. फंडामेंटल राइट्स आर ऑफरिंग ऑल सिटीजन्स इंडिव्हिज्युअली अँड कलेक्टिव्हली द बेसिक फ्रीडम ऑफ लाईफ, नॉट ओनली इंडिव्हिज्युअली बट कलेक्टिव्हली ऑल्सो. कारण की मनुष्य आहे तो सामाजिक प्राणी आहे, त्याला समूहात राहायचं आहे. पण समूहातही त्याला भेदभाव होता कामा नये. तो एकटा आहे, स्वतंत्र राहील, एकट्याने मस्त राहावा. पण जेव्हा समूहात राहील तेव्हाही तो स्वतंत्र राहावा. बघा लक्षात आलं. अल्टिमेटली काय, व्हॉट इज अल्टिमेट एम ऑफ ह्युमन वॉन्ट्स टू डेव्हलप इन ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह. सर्व अंगाने व्यक्तीचा विकास झालाच पाहिजे. एखादा मनुष्य स्किल्ड लेबर असेल, म्हणजे एकदम जबरदस्त डॉक्टर, त्याचा हात कोणी पकडे नाही, पण डॉक्टर की करताना म्हणतो माया काय ना रे बाबा, ते सगळं देवाचं, मी का करू. आता एक म्हणते क्रिटिकल काय, असं माई पूजात होऊ दे, मग खड्ड्यात गेलं कायचं क्रिटिकल काय. देव म्हणते जाऊ नको, आली आपण. सर्वांगीण विकास झाला का नाही. मानवीय विकासाचे मूलभूत अधिकार, बेसिक राइट्स ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट, ओव्हरऑल डेव्हलपमेंट, होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्व अंगाने त्याच्या अंतर्मनातून, त्याच्या बाह्यांतून, त्याच्या एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक क्वालिटीज
खऱ्या अर्थाने मानवीय झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी जे काय अधिकार असतील त्यांना काय म्हणणार? फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स आर व्हेरी स्पेसिफिक राईट्स. बी क्लिअर. फंडामेंटल राईट्स आर व्हेरी स्पेसिफिक राईट्स अँड इट इज बिंग एंडोर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कंट्री. संविधान जे आहे ज्या देशाचं ते देश बहाल करतं आणि म्हणून त्या स्पेसिफिक आहेत, है ना, त्या स्पेसिफिक आहेत. त्या ह्युमन राईट्स आहेत, ते काय मानवी अधिकार आहेत. पण प्रत्येक राष्ट्राने आपल्या नागरिकांसाठी एक निश्चित केलेले मानवी अधिकार आहेत आणि म्हणून त्यांना आपण फंडामेंटल राईट्स. बरोबर आहे? हे क्लिअर? लक्षात आलं फंडामेंटल राईट्सची व्याख्या. आता महत्वाचं आहे की फंडामेंटल राईट जे आहेत, तिथं पिटुकला काय लिहिलंय? असं का म्हणते? वाय द फंडामेंटल राईट्स कॉल्ड एज अ फंडामेंटल राईट्स? तर दोन व्याख्या त्याच्या. संविधान यास शाश्वत आणि संरक्षित करते, है ना, गॅरंटीड अँड प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. पहिलं. मग संविधान या शाश्वत आणि संरक्षित करते म्हणून याला फंडामेंटल राईट का म्हणायचं? तर संविधान स्वतः मूलभूत कायदा आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ फंडामेंटल लॉ and all rights which are generated by the constitution obviously called as a fundamental rights. कारण त्या मूलभूत अधिकारामधून मूलभूत कायद्यामधून निर्माण झाल्यात म्हणून त्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो. हे इतके बेसिक आहेत, इतके महत्वाचे आहेत, इतके अनिवार्य आहेत की याशिवाय माणसाचं अस्तित्वच राहू शकत नाही, नागरिकांचं अस्तित्वच राहू शकत नाही, नागरिकांचा विकासच होऊ शकत नाही, सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. त्यासाठी अनिवार्य आहेत. दुसरा अँगल, पहिल्यांदा संविधान जे फंडामेंटल लॉ आहे त्यातून ते ओरिजिन आहे म्हणून फंडामेंटल राईट्स. दुसरं, टू मच बेसिक, टू मच फाउंडेशनल. हा फाउंडेशन आहे, मानवाचा बेस आहे, याच्याशिवाय होऊच शकत नाही, है ना. इट मोस्ट इसेन्शियल फॉर द एक्झिस्टन्स अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बिंग ऑफ अ सिटीजन आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल राईट्स. क्लिअर? आता त्याला थोडं एक्सपांड करूया. तर इकडे जर बघितलं आपण संविधानिक दृष्टिकोनातून तर न्यायिक आहे, फंडामेंटल असल्यामुळे न्यायिक आहे, जस्टिसेबल. जर जस्टिसेबल नसते तर मग काही फंडामेंटल कुठे सेकंडरी झालं असतं. हे इतके फाउंडेशनल आहे, तर बेस आहे की याची गॅरंटी आहे. हे बघा, संरक्षित गॅरंटी आहे. गॅरंटी कोण देते? न्याय मिळाला तर गॅरंटी, न्याय नाही मिळाला तर. जर हे हक्क कोणी हिरावून नेले तर ते हिरावून नेऊ नये म्हणून न्याय मिळत असेल, त्याला प्रोटेक्शन मिळालं. मग प्रोटेक्शन मिळालं आहे तर अडचण नाही म्हणून ते फंडामेंटल आहे, है ना. दिस आर द फाउंडेशन ऑफ अ डेमोक्रेसी. फंडामेंटल राईट्स आर अ फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी. विदाउट these rights we cannot claim any state as a democratic state. जर हे अधिकाराचं हनन झालं, राज्याने हनन केलं, शासनाने हनन केलं, तर समजायचं लोकशाही नाही. सो इट्स ॲज अ फाउंडेशन ऑफ द डेमोक्रेसी, सो कॉल्ड एज अ फंडामेंटल राईट्स. सो इट कम्स फ्रॉम द फंडामेंटल लॉ. इट कम्स फ्रॉम द फंडामेंटल लॉ. इट इज प्रोटेक्टेड बाय द फंडामेंटल लॉ. इट इज अ फाउंडेशन, फंडामेंटल आस्पेक्ट ऑफ द डेमोक्रेसी, हेन्स कॉल्ड एज अ फंडामेंटल राईट्स. दुसरं असं की मानवाचं अस्तित्व आहे, मानवाची प्रतिष्ठा आहे. मानवाचं नाही तर काय राज्य, है ना. सिटीजन्स आर द सॉवरेन कंपोनेंट ऑफ द स्टेट. विदाउट सिटीजन अँड देअर फ्रीडम, स्टेट कॅनॉट क्लेम इट्स ओन सॉवरेनिटी. ते स्वतःचं सार्वभौमत्व सिद्धच करू शकत नाही राज्य, जोपर्यंत तिथल्या नागरिकांचं सार्वभौमत्व अबाध राहील. जर सार्वभौमत्व जर अबाधित राहिलं नाही म्हणजेच त्यांचं फ्रीडम अबाधित राहिलं नाही, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं नाही. स्वातंत्र्य अबाधित राहिलं नाही तर ते कुठून आलं? जर अधिकारच नसतील तर ते अबाधित राहणार नाही. बरोबर आहे? आणि म्हणून दिस आर द फंडामेंटल. आणि दुसरं, सर्वांगीण विकास. आत्ताच बोललो, डॉक्टर टिंग 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 घंटी वाजवते, तिकडे पेशंट मरत आहे, कसं होईल? तर भौतिक जे आहे विकास, मटेरियल डेव्हलपमेंट. आता झोपडीतच राहते, खाले नाही,
अन्न वस्त्र निवारा मस्त मिळाला पाहिजे, बंगल्यात राहायला पाहिजे, तरच है ना. हॅबिटॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. त्यानंतर इंटेलेक्च्युअल, बौद्धिक विकास झाला पाहिजे. बौद्धिक विकास, खरं खोटं समजलं पाहिजे, त्याला अक्कल राहिली पाहिजे, बाबा मी का करतो. श्रद्धा ना अंधश्रद्धा यातला फरक समजला पाहिजे. नीतिमत्ता, त्याची नैतिकता. नाही तर बाबा डॉक्टर आहे तर कापलम झाले, काढ किडनी आली आपण. आणि आध्यात्मिक स्पिरिच्युअल राहायला पाहिजे. सो दॅट द पर्सन कॅन रिस्पेक्ट द अदर्स. दुसऱ्याचा तो मान सन्मान करेल आणि मानवांमध्ये प्रेम संबंध निर्माण होतील आणि समाज खऱ्या अर्थाने खुलेल फुलेल. यासाठी हवा सी द अँबिट ऑफ दिस फंडामेंटल राईट. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो, फंडामेंटल राईट ऑफ द सिटीजन्स ऑर द इंडिव्हिज्युअल्स. कारण हे नाही, कारण की ह्या राईट्स नाही, हे अधिकार नाही, तर इथे मानवच नाही, समाजच नाही, राज्यच नाही, शासनच नाही, काहीच नाही. त्याला अराजकता म्हणू शकतो, अनार्की म्हणू शकतो. क्लिअर. आता आपण बघूया की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे उद्दिष्ट काय. तर कायद्याचं राज्य स्थापन करायचं, व्यक्तीचं राज्य स्थापन करायचं नाही. रूल ऑफ लॉ नॉट ऑफ मेन. रूल ऑफ लॉ नॉट ऑफ मेन. माणसं येतीन जातीन, प्रधानमंत्री येतीन जातीन, राष्ट्रपती येतीन जातीन, मंत्री संत्री येतीन जातीन, काय घेणं देणं नाही. कशाचं राज्य? कायद्याचं राज्य. खूप महत्वाचं आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय? कायद्याचं राज्य म्हणजे इक्वॅलिटी ऑफ ऑल, सर्व समान है ना. म्हणजे एक कायदा जो आहे तो सर्वांसाठी समान राहील. शो मी द मॅन आय विल शो द रूल चालणार नाही. व्यक्ती परत्वे कायदा बदलणार नाही, सर्वांना समान लेखेल है ना. भेदभाव होणार नाही. अ स्टेट विदाउट अ डिस्क्रिमिनेशन, नो डिस्क्रिमिनेशन बाय द स्टेट ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, काय घेणं देणं नाही, सगळे समान. राज्याने भेदभाव केला तर झाला लोचा, रूल ऑफ लॉ होणार नाही. बरोबर आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल. व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केव्हा मिळेल? जर कायद्याचं राज्य असेल तर. माणसांचं राज्य असेल तर जिसका आदमी वो अपने आदमी को देखेगा भाई. बरोबर आहे ना. जिसका आदमी वो अपने आदमी को देखेगा. आपले चेले चपाटे सगळे चमचे झमचे त्यांनाच लक्ष देईल, दुसऱ्यांकडे पाहणार का? नाही. त्याच्यामुळे माणसांचं राज्य होणार नाही, हा उद्देश. दुसरा, राजकीय लोकशाही आदर्श स्थापित करणे, एस्टॅब्लिश पॉलिटिकल डेमोक्रेसी आयडियल्स. कशासाठी? तर सर्वोच्च सत्ता राज्य संस्थेकडे गेली नाही पाहिजे. स्टेट ऑर्गन्स कॅनॉट बिकम अ टोटॅलिटॅरियन. देर शॅल नॉट बी टोटॅलिटॅरियन गव्हर्नमेंट. निरंकुश सरकार बनलं नाही पाहिजे. निरंकुश सरकार बनलं तर गडबड होते. काय? पॉवर मेक्स मॅन करप्ट. सत्ता जी आहे, शक्ती जी आहे, माणसाला भ्रष्ट करतेच. अँड मोर द पॉवर मेक्स मॅन मोर करप्ट, अँड द ऍब्सोल्यूट पॉवर मेक्स मॅन ऍब्सोल्युटली करप्ट. मग असं जर राहील सगळे अधिकार, आली आपत. सरकार कसं होईल? डेस्पोटिक. सरकार कसं होईल? डेस्पोटिक, ऑथॉरिटॅरियन, अराजक होणार. त्यामुळे त्याला प्रतिबंध बसलाच पाहिजे. म्हणजेच अल्टिमेटली काय? सरकार कसं असलं पाहिजे? लिमिटेड गव्हर्नमेंट. मर्यादेत चौकटीच्या आत सरकारला राहायचं, जास्त नाचायचं नाही, जास्त बालधंदे करायचे नाही, त्यानं आतमध्ये राहावं. यासाठी फंडामेंटल राईट. आता उदाहरणार्थ घ्या की फंडामेंटल राईट आणि नाही आहे आणि त्यांची सुरक्षा सुद्धा न्याय व्यवस्थेकडून नाही आहे, असं गृहीत धरा. काय होईल? काय होईल? गडबड होईल ना. बरोबर आहे है ना. तर अनलिमिटेड गव्हर्नमेंट इज अँटिथेटिकल टू द डेमोक्रेसी. तर डेमोक्रेसी टिकवायची असेल तर सरकार मर्यादित राहिलं पाहिजे. सरकार कसं राहिलं पाहिजे? सेवक राहिलं पाहिजे, ढोंगी नाही. ढोंगी सेवक नाही, सेवक राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने. तो रूलर होऊ नये, तो राज्यकर्ता होणार नाही. याची हमी जी आहे ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसतंय. बाबासाहेब आंबेडकर
कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये याबद्दल खूप सुंदर सांगतात की देअर आर ड्युअल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फंडामेंटल राईट्स. ड्युअल ऑब्जेक्टिव्ह, दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत, टू फोल्ड ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला आहे आपले हक्क बजावता येण्यापत प्रत्येक नागरिकाची स्थिती असली पाहिजे. भयानक, म्हणजे बाबासाहेब असे बोलतात ना सेंटेन्स तर असं बाबा इतकी डेप्थ राहते की ह्या दोनच उद्दिष्टावर मला वाटतं किती तास लेक्चर होईल याची गॅरंटी नाही है ना. एव्हरी सिटीजन मस्ट बी इन अ पोझिशन टू क्लेम दोज राईट्स है ना. हे राईट क्लेम करण्याचे म्हणजे हे फंडामेंटल राईट क्लेम करण्याची शक्ती, ताकद कोणामध्ये असली पाहिजे? नागरिकामध्ये असली पाहिजे. कोणत्या? प्रत्येक. कसं होईल रे बाबा? सो इक्वॅलिटी पेपर झाला. कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल तरच, लिमिटेड गव्हर्नमेंट असेल तरच, आणि जिथे नागरिक हा सर्वोच्च असेल तरच शक्य आहे. सो दिस स्टेटमेंट कनोट्स काय करते? सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स असलं पाहिजे. दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फंडामेंटल राईट. दुसरा, ते अधिकार कायदा निर्मितीचा अधिकार असलेल्या प्रत्येक प्राधिकरणावर बंधनकारक असले पाहिजे. हे अधिकार कोणावर बंधनकारक? These rights must be binding upon every authority that has got the power to make laws. का? कारण की कायदा ज्याच्या हातात आहे आणि तो कायदा कसाही बनवेल आणि म्हणेल कायद्याचं राज्य, माझा कायदा ना माझे राज्य, है ना, माहिष्मती. बरोबर आहे ना. मेरा वचन ही मेरा शासन असं होईल ना. असं होऊ नये है ना. लॉ कॅन बी प्युअर, law can be neutral, law can be beneficial for the citizen and not for the some people, some privileged minorities, है ना. इतकं मोठं उद्दिष्ट, असं दुहेरी उद्दिष्ट बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं दिसतं फंडामेंटल राईट्स. क्लिअर? ओके. मी खूप जास्त म्हणजे जाण्यासारखं खूप आहे, बेसिक सांगतोय. अल्टिमेटली आपण जर बघितलं सिग्निफिकन्स तर ब्रीफली बघून घेऊया. अनाठायी हस्तक्षेप व भेदभाव विरहित स्वातंत्र्य फंडामेंटल राईट्स आपल्याला बहाल करतात. फ्रीडम विदाउट आर्बिट्ररी इंटरफिअरन्स अँड डिस्क्रिमिनेशन. फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट झाले की डिस्क्रिमिनेशन होणार नाही. बरोबर आहे. तर हे एक महत्व आहे फंडामेंटल राईट्सचं की आपल्याला ते प्रोटेक्शन देतं. सामाजिक समावेशता आणि न्यायिक वातावरणाचे संगोपन करतं. फॉस्टरिंग एन्व्हायरमेंट ऑफ सोशल इन्क्लुझिव्हिटी आणि जस्टिस. कारण की फंडामेंटल राईट्स सर्वांना बहाल होता आणि हे कसे आहेत? व्यक्तीचे अस्तित्व अबाधित राहण्याकरिता आणि त्याचा सर्वांगीण विकास होण्याकरिता. माणसाचा सर्वांगीण विकास केव्हा होईल? जेव्हा त्याला कुठलाही अडसर न येता तो समाजामध्ये सहजपणे आदान प्रदान करेल विचारांचं, आचारांचं, प्रचारांचं, तेव्हाच कुठे शक्य आहे. अदरवाईज माणसाचं जडणघडण होऊ शकत नाही. तो बॅलन्स्ड पर्सनॅलिटी बनवू शकत नाही. काय करतं? सोशल इन्क्लुजन जर असेल तर, जर सोशल एक्सक्लुजन असेल तर त्या माणसाला व्यवहारच करता येत नाही समाजाचा, आणि समाजात व्यवहार करता आला नाही तर त्याचा काय विकास होणार आहे? बरोबर आहे. आणि तो न्यायिक असला पाहिजे. तर फंडामेंटल राईट्स काय करतात? दोघांचं संगोपन करतात, प्रोटेक्ट करतात. सार्वजनिक चर्चेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करतं. अश्युअर द ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन इन पब्लिक डिस्कोर्स. पब्लिक डिस्कोर्स खूप महत्वाचा आहे. सार्वजनिक चर्चा म्हणजे कोणती चर्चा? ही राजकीय राहू शकते, सामाजिक राहू शकते, सांस्कृतिक राहू शकते, धार्मिक, कुठल्याही प्रकारची चर्चा करण्याची मुभा ही व्यक्तीला असली पाहिजे. चर्चेमधून वादविवाद होतात, वादविवादामधून नवीन संकल्पना उदयास येतात आणि समाजाचा उद्धार होतो, समाजाचा विकास होतो. जर आदान प्रदान नसेल विचारांचं तर समाजाचा विकास होऊ शकत नाही. अ क्लोज सोसायटी नेव्हर बीन डेव्हलप. अ सोसायटी विदाउट पब्लिक डिस्कोर्स नेव्हर बीन डेव्हलप. कधीच विकसित होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग फंडामेंटल राईट्स हे अश्युअर्ड करतात विदाउट एनी पनिशमेंट. कोणतेही पनिशमेंट नाही रे बाबा. म्हणजेच काय? तर बिंदास गव्हर्नमेंटला टीका करता आली पाहिजे. पब्लिक डिस्कोर्स बिंदास, गव्हर्नमेंट चुकला, जो चुकला त्याला बोलू शकला पाहिजे. काय? जर काही फालतूच्या गोष्टी चालू तसे बोलू शकला पाहिजे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन.
फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. एखादा चुकीचा बोलत असेल, बोल ना बाबा, बोल बोल बोल, बिलकुल बोल. मग त्याला समजून सांगायला हा बोले, ते याला नवीन नवीन संकल्पना सुचतील. याने जेव्हा बोलला बापू तर कानपटातच देतो. तर तो बोलणारच नाही. तो बोलणार नाही तर हाही बोलणार नाही. हा बोलला नाही तर ना याची बुद्धिमत्ता वाढेल, ना याची वैचारिक पातळी वाढेल, ना त्याची वैचारिक पातळी सुधारेल. बरोबर आहे. त्यामुळे वादविवाद झाला पाहिजे. जर हे नाही झालं तर कसं? फंडामेंटल राईट्स याला सुनिश्चित करतात. एखाद्याने म्हटलं तर बोलायचं नाही, जेलमध्ये टाक, तर तो जाते कोर्टात. बाबा मा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, कोर्टमध्ये सोड त्याले, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. ओके. लोकशाही कार्यात्मक करते खऱ्या अर्थाने. डेमोक्रेसी ही सूड डेमोक्रेसी होत नाही, है ना, फसाड होत नाही. तर डेमोक्रेसी खऱ्या अर्थाने ऍक्टिव्ह होते, कार्यात्मक होते, आदान प्रदानात्मक होते. म्हणजेच फंडामेंटल राईट्स अत्यंत महत्वाचे आहेत. दीज आर व्हेरी फंडामेंटल. विदाउट फंडामेंटल राईट्स वी कॅनॉट कन्सिडर अ स्टेट इज इन्क्लुसिव्ह, society is inclusive, a state is a democratic and society is a democratic. आणि त्याच्यामुळे फंडामेंटल राईट्स ह्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. लक्षात आलंय? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया, तर भारताच्या संविधानात कुठले फंडामेंटल राईट्स आहेत आणि त्याचं वर्गीकरण कसं आहे ते समजून घेऊया. समजायचं मग तो भाई बने रहो, टिके रहो और पढ़ाई भी करो. करते हो वैसे, इतना बोरिंग वीडियो देख रहे हो तो करते हो भाई, है ना. फक्त लाईक शेअर आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.